स्मार्ट मीटर, ज्यामुळे पुसद तालुक्यामध्ये मोठा उद्रेक हा निर्माण झालेला आहे. हे संपूर्ण जे आहे हे आसोली ग्रामस्थ आणि पुसद शहरातील आणि पुसदच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थ आहे. एका महिन्याचे सरासरी बिल 10,000, 15,000 आणि काहींना 38 ते 40,000 रुपये बिल आलेलं आहे. आणि त्यांच्याच विरोधात हे संपूर्ण ग्रामस्थ आज MSCB विभाग श्रीरामपूर पुसद या ठिकाणी आलेले आहे. महत्वाची बाब म्हणजे गेल्या महिन्यात 420, 500, 600 रुपये बिल असणारे जे मीटर आहे चक्क एका महिन्यानंतर 38 ते 40,000वर जाते. नेमकं हे कसं याचीच विचारणा करण्यासाठी हे संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी आले होते. आपणही एक साधक बाधक चर्चा इथलच्या अधिकारी वर्गाशी केलेली आहे. तत्पूर्वी आपण नेमकं यांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे ही संपूर्ण माहिती यांच्याच मार्फत घेऊ. दादा, तुझं नाव सांग. माझं नाव रवी अशोक जाधव आहे. मी आसुली गावचा रहिवासी आहे. नेमकं तुला कोणकोणत्या समस्या किंवा स्मार्ट मीटर ही नेमकी कशी समस्या म्हणजे तुमच्यासाठी हे आम्हाला सांग. सुरुवातीला स्मार्ट मीटर कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता गावात सर्वत्र लावण्यात आले आणि त्यानंतर 1 ते 2 महिने कारभार सुरळीत चालला. 300-400 रुपये बिल आलं आणि त्यानंतर अचानक स्फोट सुरू झाला. चक्क 15, 20, 25, 30, 40, 45 हजारापर्यंत एका महिन्याचे बिलं आलेले आहेत. आणि बिलं येऊन एका रात्रीत लाईन कट सुद्धा झाली. त्यामुळं आमच्यावर अशी परिस्थिती आली की या अशा उकाड्याच्या काळामध्ये लहान लहान लेकरं आणि छोटे छोटे बाळं घेऊन आम्हाला रस्त्यावर झोपायची वेळ आलेली आहे. त्यामुळं खूप त्रस्त झालेले आहोत आणि यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स नाही या MSCB वाल्याकडून. महत्वाची बाब म्हणजे ज्यावेळी तुमच्या घरी स्मार्ट मीटर बसविले जात होते त्यावेळी तुमची परवानगी घेतली होती का? नाही, कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. मीच नाही, इथं सर्व ग्रामस्थ सांगू शकतात कोणती परवानगी घेतली का. कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. आज तुम्ही या ठिकाणी आलेले आहात MSCB विभाग श्रीरामपूर पुसद, तर इथलच्या अधिकाऱ्यांमार्फत तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद मिळाला? बोलले ते नामधारी बोलले, समाधानकारक कोणतेही उत्तर मिळालेलं नाही. आता तुमची मुख्य मागणी काय राहणार आहे? आम्हाला स्मार्ट मीटर नको. स्मार्ट मीटरच्या विरोधात आहोत आम्ही. आम्हाला स्मार्ट मीटर जितकं लवकर हे काढतील तेवढं चांगलं, नाही तर याच्यानंतरचा जे एल्गार आहे ते खूप मोठा होईल. आता ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी बघत आहे की जे स्मार्ट मीटर आहे त्यांच्या विरोधात आसोली ग्रामस्थ, पुसद शहरातील आणि जे पुसद तालुक्यातील इतर गावच्या रहिवासी आहे यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर एल्गार पुकारलेला आहे. जे सविस्तर चर्चा आहे तेही यानंतर तुम्ही बघणार आहात. स्मार्ट मीटर कशासाठी काढलेले आहे? कशासाठी? लोकांचा गैरसमज असा आहे, बघा, गावात खेडेगावामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी ज्या रिडिंग एजन्सी आहे त्या व्यवस्थित रिडिंग घेत नाही. व्यवस्थित रिडिंग न घेतल्यामुळं ग्राहकांना चुकीचे बिलं जातात. मग त्या ग्राहकाला हो नंतर पहिले माझं ऐकून घ्या. स्मार्ट मीटरचे फायदे आहे. कशासाठी काढलेलं आहे स्मार्ट मीटरच आहे, ते फक्त स्मार्ट आहे. स्मार्ट आणि आपल्या साध्या मीटरमध्ये फरक काय आहे? साध्या मीटरमध्ये मॅन्युअल रिडिंग घ्यावं लागते. म्हणजे काय करतो आपण, ते कर्मचाऱ्याला पाठवून त्या मीटर रिडरला पाठवून रिडिंग घेतो. स्मार्ट मीटरमध्ये 2 मिनिटं थांबा. स्मार्ट मीटरमध्ये काय आहे, ॲटोमेशन आहे, म्हणजे ऑटो रिडिंग घेतलं जातं. म्हणजे त्यामागचा उद्देश असा आहे का ग्राहकाची ज्या तक्रारी ते कमी झाल्या पाहिजे, ग्राहकाला अचूक रिडिंग गेलं पाहिजे. उद्देश जो आहे महावितरणचा, ग्राहकाला अचूक म्हणजे जेवढं काही जे वीज वापर केलेला आहे त्या रिडिंगप्रमाणे बिल गेलं पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि स्मार्ट मीटरमध्ये जे MERC आपलं महाराष्ट्र स्टेट रेग्युलेशन कमिशन जे आहे, कमिशननं ज्या ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर आहे त्यांना सकाळ दुपारला जर आपण वापर केला 9 ते 5, तर 9 ते 5 जेव्हा आपण वापर करतो त्यात आपल्याला सवलत दिलेली आहे 85 पैसे. जर आपला 2.5 रुपये युनिट असेल तर 85 पैसे मायनस करून त्या प्रकारे आपल्याला चार्ज करायला सवलत मिळते 85 पैसे. स्मार्ट मीटरचा उद्देश आहे लोकांना अचूक बिलिंगमध्ये, हा त्यामागचा उद्देश. मग हे 38,000, 10,000, 15,000 बिल कसं काय कसं आहे? एक मिनिट, मी आता या बिलावर एकदम मला सांगता येणार नाही. आपण एक सहज चर्चा करायला नाही, हे चर्चा नाही. इथं आलेले लोक प्रत्येक जण यांना राग चर्चाच आहे. मी काय म्हणतो तुम्हाला, आपलं काही ठिकाणी काय झालं तर आता जुने मीटर असतील, सगळं स्मार्ट मीटर आहेत, काय काही जुने सुद्धा असतील. काही ठिकाणी एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, स्मार्ट मीटर बसवणं ही तिथलच्या लोकांची मनानं आहे ना, त्यांच्या स्थानिक जे घरगुती लोक आहेत त्यांचा अधिकार आहे ना स्मार्ट मीटर बसवायचा की नाही बसवायचं, किंवा आपल्या घरात जे मीटर आहे ते काढून घ्यायचं की नाही घ्यायचं म्हणून. नाही, हे बघा, जे मीटर आहे ना, मीटर नाही बदलायचा अधिकार. एक मिनिट मला ऐकून घ्या. आधी कसं होतं, स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर होतं. स्मार्ट मीटर प्रीपेड होतं.
त्यावर नंतर MARC सांगितलं ना ते प्रीपेड नाही ऑप्शनल ठेवा. तुम्हाला जर वाटलं का मला मी प्रीपेड प्रमाणे भरतो पोस्टपेडच ठेवा. त्यासाठी तुमचं संमतीपत्र लागते प्रीपेड केलं. त्याशिवाय प्रीपेड करता येत नाही. हे आपलं मीटर सारखं मीटरच आहे ते. फक्त काय ते आपलं कसं मॅन्युअल रिडिंग होतो यात आपण कसं ऑटो रिडिंग होतो. हा एवढाच त्यात फरक आहे दुसरं काही नाही. आणि लोकांमध्ये जो गैरसमज आहे का ते मीटर फास्ट आहे. कोणत्याही लॅबमध्ये घेऊन चला जर कोणत्याही लॅबमध्ये मी जसा प्रश्न केला की स्मार्ट मीटर बसवायचं की नाही बसवायचं हे त्या घर मालकाचा प्रश्न आहे ना. तर हे योग्य आहे ना माझं वाक्य की जे इलेक्ट्रिशियन व्यक्ती MSCBचा व्यक्ती आहे तो घरात जाऊन बसू शकतो अशाचा भाग नाही ना. मी आधी सांगितलं म्हणजे इलेक्ट्रिक मीटर आहे. इलेक्ट्रिक मीटरपर्यंत सप्लाय हा महावितरणच असते. ते महावितरणची प्रॉपर्टी आहे. त्या महावितरणची प्रॉपर्टी आहे ते फ्री ऑफ कास्ट तुम्हाला मिळेल. ते महावितरणची प्रॉपर्टी संमती लागेल की नाही आमची संमती नाही, एक मिनिट बदलायचं की नाही बदलायचं हा अधिकार कोणाचा? घरमालकाचा आहे ना. बस एवढंच जाणून घ्यायचं मला. न सांगता एक मिनिट मला हो किंवा नाही सांगतो साहेब. बदलायचा अधिकार हा घरमालकाचा आहे किंवा नाही? नाही, आधी तुम्हाला सांगितलं प्रॉपर्टी महावितरणची आहे. ते महावितरणचं बिल तुम्ही आमच्याकडून बिल माझं ऐकून घ्या. जर ते मीटर जर चुकीचं असेल फॉल्टी असेल ते बदलायची अधिकार महावितरणचे बदलून द्यायला पाहिजे. MARCचे इन्स्ट्रक्शन आहे ग्राहकाला बिल गेलं पाहिजे. MARCचं म्हणणं आहे. माझा प्रश्न एकच आहे. विनंती आहे त्याच प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्न घुमू नका. स्मार्ट मीटर बसवायचं किंवा मीटर बदलायचं की नाही बदलायचं फॉल्टी व्यतिरिक्त बरं फॉल्टी सोडून घरमालकाचा अधिकार आहे किंवा नाही हो किंवा नाही सर? आता काय झालेलं आहे आता प्रीपेड बसवासाठी सरसकट इन्स्टॉल केलेलं आहे. ॲटोमेशनसाठी मी तेच सांगितलेलं आहे का बा ते प्रीपेड मीटर बसून आपलं प्रीपेडने आपण स्मार्ट मीटर बसून ग्राहकाला अचूक बिलिंग झाला पाहिजे. हे ऑफिशियलचे इन्स्ट्रक्शन आहे. ग्राहकाला अचूक बिलिंग झालं पाहिजे. बसवायचा अधिकार ग्राहकांचा आहे किंवा नाही? दादा आमना शेती नको सॉरी हो किंवा नाही सर? मला नाही सांगते बोलता त्याच्यावर कारण कसं आहे महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी कायदा 2003 किंवा 2005च्या अनुषंगाने आहे ना ग्राहकांना हक्क आहे त्यांच्या घरात कोणतं वीज जे आपलं हे मीटर आहे ते बसवायचं किंवा नाही किंवा बदलायचं की नाही. फॉल्टी सोडून जे आपलं चालू कंडिशनमध्ये चांगलेला असलेलं मीटर हा पूर्णपणे बदलायचं किंवा नाही हा घर मालकाचा प्रश्न आहे. आता तुम्ही उत्तर नाही दिलं मला त्या अनुषंगाने म्हणजे तुमचं कुठंतरी त्यामध्ये काहीतरी आपण म्हणू. ठीक आहे वेगळा ठीक आहे. पण साहेब म्हणलं मी जर आता हे जे समजा आता हे जे बिलं आले समजा 38,000 40,000 तर मग याला आपण तुम्ही काय पर्याय देसाल काय मार्ग देसाल? आता जे चुकीचे बिलं जर चुकीचे असतील आपला जो जन्ममित्र आहे त्या जन्ममित्राबाबत आपण सध्या चेक करू. समजा एक उदाहरणार्थ आता तुम्ही समजा आता एक मिनिट माझं प्रोसिजर काय बिल असतं साहेब मी सांगतो ना जर माझं बिल मी या महिन्यातलं भरलं नाही तर मला ते पुढच्या महिन्यात लागून येते बरोबर आहे ना. आणि ते मागं लिहून येते आपल्या याच्या की मागील बिल लागून बरोबर आहे की नाही. आणि सर्व रेडिंग वगैरे येते. आता तुम्ही कोणतेही समजा समोरचं बिल किंवा कोणतेही समजा मी जर माझ्या घरामध्ये वीज चोरी करत असेल तर तुम्ही माझा जुना रेकॉर्ड पाहता युनिट कशी यायचे चालते बरोबर आहे. जर गेल्या महिन्यामध्ये मला 420 रुपये 460 रुपये 500 रुपये बिल येत असेल आणि या महिन्यामध्ये सरळ 38,000 39,000 किंवा 10,000 बिल येत असेल 40 पट 50 पट किंवा 100 पट हे जे फरक पडायला नेमका मग त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही आता कसं तुम्ही म्हणून मला 40 पट फरक पडलेला आहे पण जोपर्यंत ते तपासणी केलं जाणार नाही ते आपले CPL निघते आपल्या सर चालू महिन्याचं माझं बिल चालू महिन्याचं कसं आहे ते आता आपण बोलू राहिलो पण ते जोपर्यंत CPL तपासणी होणार नाही का हे पण कशा चालू महिन्याचं बिल आहे चालू महिन्याचं. समजा हे जे व्यक्ती आलेले आहेत ज्यांचं गेल्या महिन्यात 40,000 रुपये बिल हे होतं 420 रुपये गेल्या महिन्यातलं बिल होतं 2 महिन्याचं आणि एकदम त्याला 38,000 रुपये बिल आलं समजा हे 38,770 या माणसाने काय जीव द्यावं का साहेब? चुकीचं बिल काय सांगितलं जर समजा ते चुकीचं बिल आहे मीटर बंद पडायला हे मीटर स्मार्ट मीटर आहे का? स्मार्ट मीटर तुम्हाला विचारलं होतं घरात बसायचे पहिले जबरदस्ती कोण नाही तुम्ही काय करा तुम्ही पोलीस स्टेशनला जा यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा. आमच्या घरामध्ये घुसून यांनी म्हणा जबरदस्ती महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी ऍक्टच्या अनुषंगाने मी जसं म्हटलं साहेब बरोबर आहे ना माझं?
तुम्ही तज्ज्ञ व्यक्ती आहात बरं, मी साधा व्यक्ती आहे. तुम्हाला कायद्याचं नॉलेज नाही 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 नाही. मी जसं तुम्हाला म्हटलं आम्ही तुमचे खूप रिस्पेक्ट करतो, कारण की जसं आता तुम्ही आम्हाला बोलायले, तुम्हालाही आमची जाणीव आहे, आम्हालाही तुमच्या पदाची जाणीव आहे. आता इथं जे आलेले व्यक्ती आहेत हे कळकळीचे आहे आता लोक यांना, किंवा 38,000 रुपये 39,000 रुपये कुठून भरणार साहेब? एका एका महिन्याचे कसे भरणार साहेब? तर आमच्या सर्वांची विनंती आहे, हे जे स्मार्ट मीटर वगैरे असतात याची एक तर तुम्ही चौकशी करा, याच्यात दोषी आढळणारे व्यक्ती आहे यांच्यावर तात्काळ कारवाई करा. आता हे यांची संमती तुम्ही ज्याप्रमाणे सुरुवातीला म्हटले किंवा घरात मीटर बसवायचं नाही बसवायचं या संदर्भात संमतीचं पत्र लागते, तुम्ही सुरुवातीला बोलले होते, रेकॉर्ड आहे आपल्याजवळ, विषय तो नाही. तर मग आता यांच्याकडून संमती घेतली आहे किंवा नाही किंवा कसं याबाबतचे पत्र तुमच्याजवळ असेल संमतीबद्दल मी काही बोललो नाही. मीटर हे महावितरणचं प्रॉपर्टी आहे, रेकॉर्ड आहे हे सर, बदलाचा अधिकार हा महावितरण काही हे विषय बोललो नाही. आहे. रेकॉर्ड आहे सर सर्व. तर मग समजा यामध्ये कोणी दोषी असेल नसेल, दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा, नसेल ते सर्वसामान्य जे गावकरी आहेत त्यांना दिलं द्या. बरोबर आहे ना? आता एक तुम्ही समजा तारीख दिली तर हे सर्वजण आहे बाहेरगावच्या आसोली आहे, जवळपास 30 किलोमीटर लांब आहे, रोज रजेने होत नाही यांना साहेब. तुम्ही जर एक तारीख दिली का तुम्ही तुमचा माणूस एक माणूस हे तर जवळपास 100 लोक आहे, तुम्ही जर तुमचा 1-2 माणूस आसोली गावला पाठवला तर तुम्हालाही चांगलं राहील आणि यांनाही सोयीस्कर राहील. बरं असं लावलं आपण कुठे साहेब कधी पाठवू शकतो माणूस? त्यांच्याकडे एक माणूस आपल्याला पाठवायचा आहे, चेक करत कधी पाठवू शकतो? त्यांना एक डेट द्यायची आपल्याला बिलदूरसाठी का? म्हणजे कसं एक माणूस पाठवू तुम्ही चेकिंग करा गावची. तपास आपण काय करते, अप्लाय केला तर आपण काय केलं होतं, ज्यांचे ज्यांचे बिल चुकीचे आलेले आहेत त्यांच्या हातात आहे बिलाच्या किंवा असंही करता येईल, त्यांच्या चुकीचे दिले त्यांनी जर दिलं जर जोरात जर दिला अर्ज जर दिले तिथे माणूस पाठवायचा. मला सांगा आता इथं 150 व्यक्ती आहेत, हे सर्व गावखेड्याचे व्यक्ती आहेत जवळपास आणि शेतकरी वर्गातले व्यक्ती आहेत. आता पावसाचं तुम्ही वातावरण पाहिले, आधी शेतकरी त्रासलेला आहे, आत्महत्येच्या स्थितीवर आलेला आहे, बरोबर आहे. अशा स्थितीमध्ये ते आसोलीवरून पुसत येईल एक दिवस माणूस. आमचं जसं म्हणणं होतं तुम्ही तुमचा एक व्यक्ती पाठवा. आणि एक महत्त्वाचं आता ज्याप्रमाणे या तिथलच्या बहुतांशी लोकांचं असं म्हणणं यांना स्मार्ट मीटर नको, याच्यासाठी काही आपल्याला प्रावधान करता येईल का? बघा पॉलिसी मॅटर आहे, त्यात मला काही करतो मी निवेदन द्या. पोलिसी मॅटर आहे, वरिष्ठ कार्यालय पोलिसांचं मॅटर आहे हे. पोलिसांचा धोरणात्मक निर्णय असतात ते धोरण पॉलिसी मॅटर जे असतात ते धोरण आम्ही निर्णय आपण एक आम्ही सहज निर्णय चर्चा घेतो. करायला. आज सांगू लागलो तुम्हाला, जर तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही तुमचं निवेदन द्या, आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे फॉरवर्ड करू. अच्छा, आम्ही फॉरवर्ड करू, फॉरवर्ड करू आपण. काय करू? एक मिनिट. शासनाची गाईडलाईन असते 3 दिवसामध्ये तुमच्या विभागामार्फत वरी पाठवावं लागतं तुम्हाला, तर यांनाही नियम लागू होतात, शेवटी शासकीय कर्मचारी आहे. आम्ही तुमच्यासारखेच आहे, तुम्ही नोकरी करतो बाकी नाही. हां, आमची लाईन सध्या बंद आहे. हो. काय पर्याय? मग आता यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत लाईन बंद राहणार का? त्यात जर काही चुकीचे बिल असेल तर एक माणूस ताबडतोब डेप्यूट करा. चुकीचे बिल असेल तर एसीवर घ्या आणि ताबडतोब ते दुरुस्त करून द्या. काही आता जसं की समजा तुम्ही काय करा, सगळी एकदम तुम्ही पुढाकार घ्या तुमच्या गावामधून, सर्व बिलाचे झेरॉक्स काढा, एक्स्ट्रावाल्या आणि साहेबांना देऊन द्या. हो हो. आज चालू होईल का लाईन? किती लोकांच्या समजा 5, 10, 15. ठीक आहे, माझ्याकडे ठीक आहे. त्यांच्या लाईन बंद आहे त्यांची लाईन बंद आहे.